तर रात्रीचं तिथं असं बोलतात, तिकडचे लोकल बोलले की तुम्ही रात्री जमलं तर बीचवरती जाऊ नका, तुम्ही बाहेरची लोक टुरिस्ट आहेत, तुम्हाला इथल्या गोष्टी माहिती नाही. टुरिस्ट लोक तर तुम्ही भटकू पण नका. आणि ते होळीचाच टाईम होता, होळीचा टाईम. तुमच्या ते असतात ना डान्स वगैरे वगैरे, बाल्या डान्स टाईप, तसा सीन चालू होता, होळीचा सीझन होता. तर आम्ही बीचवरती गेलो आहे, बसलो आहे. तर माझ्या मित्रांची पार्टी वगैरे चालली आहे, ते पित आहेत, त्यांची ड्रिंक्स वगैरे चालले आहेत. मी पित नसल्यामुळे मी आपला बसलो एकटाची. बरोबर, होळीच्या वेळी तेव्हा लॉंग विकेंड होता 2022ला, आठवतंय मला. तर आम्ही सगळं गेलो होतो, तर एन्जॉय चाललं. तर मी बोललो की चल मला थोडं सू करायचे, तर मी बाजूला जातो. तर मी उभं राहून फी करतो, तर मला आहे ना माझ्यापासून हार्डली 100 मीटरवरती एक व्यक्ती दिसते, टोटली व्हाईट, क्लीन व्हाईट. आणि त्या बीचवरती कोणीच नव्हतं, लिटरली फक्त आम्ही 5-6 जणच. अख्खा बीच सुनसान पडला, जसा काशी बीच वगैरे कशात आपल्या अलिबाग साईडचे एकदम सुनसान असतात, तसा तो बीच एकदम सुनसान, काहीच नाही. एक ना बोलतो ना बंदा ना बंदे की जात, एकदम सुनसान. फक्त समुद्राचा आवाज, हवेचा आवाज, नॉर्मल ते चाललं, यांची पार्टी चालली. बोललं ठीक. तर मी बघितलं तर 100 मीटरवरती मला एक पर्सन दिसला, मग ती लेडी होती. कारण की साडी वगैरे बोलतो ना आपण, व्हाईट होती, दिसलं ते. म्हणजे जे एक डिस्टन्सवरती होते, अंधार खूप होता, बीचवरती लाईट्स नसतं ना, तर दिसलं. कारण की ते थोडं ते बोलतं ना अट्रॅक्शन बोलत, चमकत होतं की अट्रॅक्शन खेळत होतं. तर ते बघितलं मी पहिलं, आपण जसं डोळे फ्लिक करतो ना, 100 मीटरवरनं 50 मीटर, ओके. परत फ्लिक केलं की परत जवळ. आणि एक टाईम असं झालं की मी जस्ट असं विचार केला, खाली बघून वर करतो ते, पण बघतो ती व्यक्ती अशी पास आउट. लिटरली हवाचा झोका असा पास आउट होतो ना, म्हणजे हितनं काहीतरी पास झालंय, ते असं जाणवलं तुला? जाणवलं. तसं मी माझ्या मित्रांना बोललो, भाई निघा इकडनं, बीचवरती तुम्ही काय केलंय ना, निघा इकडनं, थांबू नका. ओके. थांबू नका, निघा. तर माझे मित्र माझी टिंगल उडवायला लागले, भंकस उडवायला लागले. नाही बोललं निघा, जर निघालो नाही ना आपण, तर जेवढी लोक आले त्यातलं एक कमी होईल. आणि जसं ती व्यक्ती माझ्या म्हणजे जी स्पिरिट होती की ती एंटिटी जी पासआउट झाली, मग टेम्परेचर चेंज, हवा वाढली, समुद्राला लाटायला लागलं जरा, झाडं लिटरली हालायला लागले जोर जोरात. जसं वादळ आल्यावर कसं समुद्रकिनारी वादळ आल्यावर कसं हवा येते, म्हणजे त्या एंटिटीने तिचं प्रेझेन्स दाखवायला सुरुवात केली. मी यांना बोलतो बघा 2 सेकंद आधी कसं वातावरण होतं, आता बघ कसं झालं. कावळे ओरडायला लागले, कुत्रे उडायला लागले तिथं. मे बी तुम्ही तिथे जाऊन तुम्ही पार्टी वगैरे हां, ती लोक पार्टी आवडलं नसेल. मेजरली लोकांना बोलतात ना गोस्ट ॲक्टिव्हिटीज किंवा त्या गोष्टीला एंटिटीज कुणाला तेच चीड येते ना की त्यांच्या घरात येऊन तुम्ही घाण करताय. लोक बसली होती नुसते चिप्स वगैरे खात होते, गाणी बिणी, आणि ते रात्रीचा वेळ.